Problem 1. Decide which of the following are equal sets and which are not. Justify your answer. तर आपल्याला ए बी सी सेट दिलेले आहे आणि हे सेट इक्वल सेट आहे की नाही आपल्याला सांगायचं आहे. तर इक्वल सेट कशाला म्हणतात? तर आपल्याला जे पण सेट दिले असेल त्या सेटचे एलिमेंट कसे पाहिजे? एक्झॅक्टली सेम पाहिजे, तर त्याला आपण इक्वल सेट म्हणतो. तर आता आपल्याला पहिले काय करावं लागेल? हे जे सेट आपल्याला गिवन दिलेले आहे ते सेट बिल्डर फॉर्म और रूल फॉर्ममध्ये दिलेले आहे. तर याचे एलिमेंट आपल्याला माहीत झाले पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला लिस्टिंग और रोस्टर मेथडमध्ये याला कन्वर्ट करावं लागेल. तर पहिला जो सेट आहे ए, याचे एलिमेंट कशामध्ये लिहिले आहे? कर्ली ब्रॅकेटमध्ये. एलिमेंट कोणता आहे? एक्स. आणि याची प्रॉपर्टी व्हर्टिकल लाईनच्या समोर प्रॉपर्टी दिली आहे. काय आहे? 3x - 1 = 2. तर या प्रॉपर्टीला सॉल्व करून आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करता येईल. आणि एक्सची व्हॅल्यू म्हणजेच ए सेटचे एलिमेंट. तर काय दिली आहे प्रॉपर्टी? 3x - 1 = 2. आता हे काय आहे? इक्वेशन सॉल्व करून आपल्याला काय करावं लागेल? एक्सची व्हॅल्यू फाइंड करावं लागेल. तर -1ला आपल्याला काय करावं लागेल? राईट हँड साईडला न्यावं लागेल. तर -1 राईट हँड साईडला जाईल तर त्याची काय होईल? साईन चेंज होईल, म्हणजे +1. तर 3x = 2 + 1. 3x = 2 + 1 3. आणि x = काय होईल? न्यूमरेटरचा नंबर डिनॉमिनेटरला येईल 3/3, म्हणजेच x = 1. याचा अर्थ काय होतो? ए या सेटमध्ये एलिमेंट आहे आणि तो कोणता आहे? 1. त्याच्यानंतर सेट बी. आता याला पण आपल्याला लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथडमध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर कर्ली ब्रॅकेटमध्ये एलिमेंट कोणता आहे? एक्स. आणि याची प्रॉपर्टी व्हर्टिकल लाईनच्या समोर काय दिली आहे? एक्स इज नॅचरल नंबर. नॅचरल नंबर कोणते असतात? काउंटिंग नंबर 1 2 3 4 5 6 इन्फानाइट. बट एक्स इज नायदर प्राईम नॉर कॉम्पोजिट. आपल्याला नॅचरल नंबर पाहिजे पण प्राईम आणि कॉम्पोजिट नाही पाहिजे. तर 1 हा असा नंबर आहे की तो प्राईम पण नाही आहे आणि कॉम्पोजिट पण नाही आहे. कारण की कॉम्पोजिट नंबरची स्टार्टिंग 4 पासून होते आणि प्राईम नंबरची स्टार्टिंग 2 पासून होते. तर कोणता नंबर आहे? 1 असा नंबर आहे की जो कॉम्पोजिट पण नाही आहे आणि प्राईम पण नाही आहे. तर बी सेटचा एलिमेंट 1. त्याच्यानंतर सी सेट. आता सी सेटमध्ये एलिमेंट कोणते आहे? एक्स. व्हर्टिकल लाईन आणि याची प्रॉपर्टी काय दिला आहे? एक्स बिलॉंग टू एन. म्हणजे एक्स हा काय आहे? नॅचरल नंबर आहे. आणि कोणता नॅचरल नंबर आहे? एक्स इज लेस दॅन 2. 2 पेक्षा लहान असलेला नॅचरल नंबर आहे. तर नॅचरल नंबर कोणते असतात? काउंटिंग 1 2 3 4. आता 2 पेक्षा लेस असलेला नॅचरल नंबर कोणता होईल? 1. आता ए सेटमध्ये 1 एलिमेंट आहे, बी सेटमध्ये 1 आणि सी सेटमध्ये 1. आता तीनही सेटमध्ये कसे आहे? एक्झॅक्टली सेम एलिमेंट आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो? सेट ए = सेट बी = सेट सी. आणि बिकॉज रिझन काय लिहू? each set contain exactly same element. Problem 2. Decide whether set A and set B are equal sets. गिव रिझन फॉर युअर ॲन्सर. आपल्याला सेट ए आणि बी गिव्हन आहे आणि हे इक्वल सेट आहे की नाही ते आपल्याला डिसाईड करायचं आहे. तर इक्वल सेट केव्हा होईल? जेव्हा या दोन्ही सेटचे एलिमेंट एक्झॅक्टली सेम राहील तेव्हा. तर सगळ्यात पहिले आपल्याला या दोन्ही सेटमध्ये एलिमेंट कोणते आहे हे बघावं लागेल. तर सेट एमध्ये
सेट ए काय आहे? इव्हन प्राईम नंबर. तर प्राईम नंबर कोणते असतात? ज्या नंबरला फक्त त्याच नंबरनी डिवाईड होते आणि 1नी डिवाईड होते अशा नंबरला आपण प्राईम नंबर म्हणतो. तर प्राईम नंबरची स्टार्टिंग 2 पासून होते आणि प्राईम नंबर कोणते आहेत? 2, 3, 5, 7 ... तर आपल्याला कोणते प्राईम नंबर पाहिजे आहे? इव्हन प्राईम नंबर पाहिजे आहे. तर इव्हन प्राईम नंबर फक्त 2 आहे आणि बाकीचे सगळे कसे आहे? ऑड प्राईम नंबर आहे. तर इव्हन प्राईम नंबरचा सेट ए, याच्यामध्ये कोणता एलिमेंट राहील? 2. त्याच्यानंतर सेट बी, याचे एलिमेंट लिहावं लागेल. सेट बी हा सेट बिल्डर फॉर्म और रूल फॉर्ममध्ये राईट केलेला आहे. पहिले आपल्याला याला लिस्टिंग और रोस्टर मेथडमध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर बीचे एलिमेंट कर्ली ब्रॅकेटमध्ये एक्स एलिमेंट आहे. व्हर्टिकल लाईनच्या समोर याची प्रॉपर्टी दिलेली आहे. तर ही प्रॉपर्टी आपल्याला सॉल्व करून आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करावं लागेल, म्हणजे बीचे एलिमेंट आपल्याला माहीत होईल. तर काय दिलं आहे? 7x - 1 = 13. हे काय आहे? इक्वेशन आहे. याला सॉल्व करून एक्सची व्हॅल्यू फाइंड करावं लागेल. तर एक्सची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी -1ला आपल्याला राईट हँड साईडला न्यावं लागेल आणि मायनस राईट हँड साईडला जाईल तर त्याची साईन चेंज होईल, प्लस होऊन जाईल. म्हणजे काय होईल? 7x = 13. -1 राईट हँड साईडला जाईल तर काय होईल? +1. आता 7x = 13 + 1 किती होऊन जाईल? 14. x आता 7 न्यूमरेटरमध्ये आहे, राईट हँड साईडला नेलं तर तो डिनॉमिनेटरमध्ये येऊन जाईल, म्हणजे 14/7. आणि x आता 7नी डिवाईड केलं तर 7 × 2 = 14. म्हणजे बी सेटमध्ये किती एलिमेंट आहे? एक्स, आणि एक्सची व्हॅल्यू किती आली आहे? 2. तर बी सेटचा एलिमेंट किती आहे? 2. आता ए आणि बी या दोन्ही सेटमध्ये एक्झॅक्टली सेम एलिमेंट आहे, म्हणजे ए आणि बी कसे सेट आहे? इक्वल सेट आहे. म्हणजे ए = सेट बी, बिकॉज each set contain exactly same element. Problem 3. Which of the following are empty sets? Why? आपल्याला ABC 3 सेट गिव्हन आहे आणि ते सेट बिल्डर फॉर्म और रूल फॉर्ममध्ये राईट केलेले आहे आणि एम्प्टी सेट आहे की नाही ते आपल्याला सांगायचं आहे. तर ए सेट कर्ली ब्रॅकेटमध्ये एलिमेंट काय आहे? ए, आणि त्याच्यासमोर त्याची प्रॉपर्टी दिली आहे. काय आहे? ए इज नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0. आता नॅचरल नंबर म्हणजे काउंटिंग नंबर, त्याची स्टार्टिंग कुठून होते? 1 पासून, 1, 2, 3, 4 इन्फायनाईटपर्यंत. तर नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0 असते का? नाही, कारण की त्याची स्टार्टिंग 1 पासून होते, म्हणजे ए सेटमध्ये एलिमेंट राहणार नाही. तर ए इज अ एम्प्टी set because there is not a single element in a set. नंबर 2. आपल्याला सेट बी दिलेला आहे, सेट बिल्डर फॉर्म आणि रूल फॉर्ममध्ये लिहिलेला आहे. तर याचे एलिमेंट किती आहे? एक्स, आणि याची प्रॉपर्टी दिली आहे x² = 0. आपल्याला या प्रॉपर्टीला सॉल्व करून एक्सची व्हॅल्यू काढावं लागेल. तर x² = 0. तर एक्सची व्हॅल्यू काय होईल? याचं स्क्वेअर रूट काढावं लागेल. तर 0चं स्क्वेअर रूट किती होते? 0. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती होईल? 0. म्हणजे बी सेटमध्ये काय येईल? 0 एलिमेंट येईल. म्हणजे हा एम्प्टी सेट होईल का? इज नॉट
एम्प्टी सेट नंबर 3. आता सी सेट दिलेला आहे आपल्याला सेट बिल्डर फॉर्म और रूल फॉर्ममध्ये. याचा एलिमेंट एक्स आहे. याची प्रॉपर्टी दिली आहे आपल्याला 5x - 2 = 0. 5x - 2 = 0 आणि x काय आहे? नॅचरल नंबर आहे. तर आपल्याला या इक्वेशनला सॉल्व करून एक्सची व्हॅल्यू काढावं लागेल. आता आपल्याला या इक्वेशनला सॉल्व करायचं आहे. तर काय होईल? -2ला राईट हँड साईडला न्यावं लागेल. -2 राईट हँड साईडला काय गेलं तर काय होईल? त्याची साईन चेंज होऊन जाईल. -2चं +2 होईल. आणि आता 5 हा न्यूमरेटरचा नंबर आहे, तर तो राईट हँड साईडला जाईल तर डिनॉमिनेटरमध्ये जाईल. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय होईल? 2/5. आणि आपल्याला काय म्हटलं आहे? एक्स काय आहे? नॅचरल नंबर. पण एक्सची व्हॅल्यू किती आली आहे? 2/5. याला आपण काय म्हणतो? फ्रॅक्शन म्हणजे रॅशनल नंबर. पण आपल्याला गिव्हन काय आहे? एक्स काय आहे म्हटलेलं आहे? नॅचरल नंबर. तर हा नॅचरल नंबर आहे का? नाही. तर एक्सची व्हॅल्यू 2/5 आपण घेऊ शकत नाही. म्हणजे सी या सेटमध्ये एलिमेंट राहणार नाही. म्हणजे सी इज अ एम्प्टी सेट. आणि बिकॉज रिझन काय लिहावं लागेल? देअर इज नॉट सिंगल एलिमेंट इन अ सेट. देअर इज नॉट अ सिंगल एलिमेंट इन अ सेट. तर सेटमध्ये एलिमेंट नाही आहे म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? एम्प्टी सेट. प्रॉब्लेम 4. राईट विथ रिझन विच ऑफ द फॉलोइंग सेट आर फायनाईट ऑर इनफायनाईट. तर फायनाईट सेट आपण कशाला म्हणतो? ज्या सेटचे एलिमेंट आपण काउंट करू शकतो त्याला फायनाईट सेट म्हणतो. आणि ज्या सेटचे एलिमेंट आपण काउंट करू शकत नाही त्याला आपण इनफायनाईट सेट म्हणतो. तर आपल्याला सेट ए दिला आहे सेट बिल्डर फॉर्म और रूल फॉर्ममध्ये. तर याचे एलिमेंट किती आहे? एक्स आहे आणि व्हर्टिकल लाईनच्या समोर त्याची प्रॉपर्टी दिलेली आहे. तर एक्स काय आहे? <10 आणि एक्स इज नॅचरल नंबर. आता नॅचरल नंबर कोणते आहे? 1 2 3 4 इनफायनाईट. पण आपल्याला कोणते नॅचरल नंबर पाहिजे? <10. तर <10 नॅचरल नंबर कोणते आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9. हे आपण काय करू शकतो? काउंट करू शकतो. म्हणजे हा कोणता सेट होईल? फायनाईट सेट. फायनाईट सेट. त्याच्यानंतर सेकंड बी. आता हा सेटसुद्धा सेट बिल्डर फॉर्म और रूल फॉर्ममध्ये लिहिला आहे. याचं एलिमेंट आहे वाय आणि याची प्रॉपर्टी दिली आहे व्हर्टिकल लाईनच्या समोर. वाय <-1. <-1 म्हणजे काय होईल? -2 -3 -4 -5 इनफायनाईट. वाय इज ॲन इंटिजर. आता इंटिजर आपण काउंट करू शकतो का? नाही काउंट करू शकत. म्हणजे हा कोणता सेट झाला? सेट बी इनफायनाईट. त्याच्यानंतर सेट सी. सेट ऑफ स्टुडंट ऑफ क्लास 9 फ्रॉम युअर स्कूल. तर आपल्या शाळेमध्ये 9 क्लासचे स्टुडंट आपण काउंट करू शकतो. म्हणजे हा कोणता सेट होईल? फायनाईट सेट. त्याच्यानंतर सेट ऑफ पीपल ऑफ युअर व्हिलेज. तर व्हिलेजमध्ये असलेले जे पीपल आहे त्याला काउंट करता येणार नाही. म्हणजे इनफायनाईट सेट. त्याच्यानंतर सेट ऑफ ॲपरेटस इन लॅबॉरेटरी. तर लॅबॉरेटरीचे ॲपरेटस आपण काउंट करू शकतो. म्हणजे हा होईल फायनाईट सेट. त्याच्यानंतर सेट ऑफ होल नंबर. होल नंबर आपण डब्ल्यूने डिनोट करतो. त्याची स्टार्टिंग 0 पासून होते. 0 1 2 3 4 5 6 इनफायनाईट असते. होल नंबर कसे आहे? इनफायनाईट. म्हणजे हा कोणता सेट होईल?
इनफायनाईट. आणि सेट ऑफ रॅशनल नंबर. रॅशनल नंबर कशाला म्हणतो? जे नंबर आपण P/Qच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो आणि Q नॉट इक्वल टू 0 असते, तर या नंबर्सला आपण काय म्हणतो? रॅशनल नंबर. आणि रॅशनल नंबर कसे आहे? इनफायनाईट आहे. म्हणजे हा सेट कोणता होईल?